नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी ज्ञानेश्वर चिकणे। आज आहे 8 ऑक्टोबर 2025। तर मान्सूनचा काढता पाय सुरू आहे त्यामध्ये, आणि ढगाळ वातावरण जर पाहिजे तर ढगाळ वातावरण हे स्थानिक वातावरणातून ढग निर्माण होत आहेत। त्यामुळे शेतकऱ्यांनी अशी चिंता करायची गरज नाही। आता आपल्या शेतकऱ्यांची सोयाबीन काढणीला खूप शेतकऱ्यांची सोयाबीन काढणी आहे, जवळपास 90% शेतकरी आता आपल्या सोयाबीन काढत आहेत। आणि कपाशी वेचणीसाठी कपाशी सुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये फुटलेली आहेत, जे ते त्यांना सुद्धा आता वेळ मिळणार आहे, कारण वातावरण जे आहे ते हळूहळू थोडंफार कमी होणार आहे। स्थानिक ढगातून पुढील अजून 2-3 दिवस काही ठिकाणी मोजक्याच ठिकाणी पावसाची पण शक्यता आहे। आणि आपला अंदाज हा 22 तारखेपर्यंतचा अंदाज आहे, हा पण सुद्धा अंदाज तुम्ही लक्षात घ्या। तर सध्या जर पाहिलं तर काल ह्या भागामध्ये जे जम्मू काश्मीरकडे WD आलेला होता आणि हे होतं त्यामध्ये त्याचाच प्रभाव म्हणून नाशिक जिल्ह्यामध्ये, धुळे जिल्ह्यामध्ये आणि अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये बऱ्याच भागामध्ये थोडेफार जास्त ढगाळ वातावरण होते, पण तिथे काही खास पाऊस पडलेला नाहीये। आणि इकडे जर पाहिलं तर स्थानिक ढग निर्मिती झालेली होती, त्यामुळे सुद्धा स्थानिक ढग निर्मिती का होते तर स्थानिक ढग निर्मिती ही त्यांच्या गरमीमुळे आणि तापमानामुळे स्थानिक ढग निर्मिती होते। तर या स्थानिक ढग निर्मिती आणि आकाश जर पाहिलं तर आकाश निरभ्र, ढगाभोवती आकाश निरभ्र होतं, निळं आकाश होतं, त्याला कुठलाही समुद्राकडून येणारा बंगालच्या खाडीकडून येणारा कुठलाही फ्लो मिळाल्या न मुळे ते पूर्णतः निळ व ढग दिसून आलेले होते, टेम्परेचर मधून निर्माण झालेली ढग। अशी परिस्थिती आता हळूहळू कमी होणार आहे, की जे ढग सुद्धा कमी होणार आहे, ढगाचा आकार सुद्धा कमी होणार आहे। त्यामुळे शेतकऱ्यांना कुठलीही भीती नाही, काही नाही। आणि तुमच्या सोयाबीन काढणी आली, आपल्या शेतकऱ्यांची सोयाबीन काढणी आली, त्या शेतकऱ्यांना सुद्धा जास्त भीती नाही। पण एखाद्या 2 ठिकाणी थोड्याफार प्रमाणामध्ये पावसाची पण शक्यता थोडीफार आपण नाकारू शकत नाही, जे की आपण 100% आपण पाऊस नाही असं म्हणू शकत नाही। एखाद्या ठिकाणी पाऊस पडू शकतो, त्यामध्ये पाहिलं तर आपण थोड्याफार प्रमाणामध्ये लातूर, धाराशिव या भागामध्ये काही ठिकाणी क्वचित स्वरूपामध्ये आज पण पावसाची शक्यता आहे, पण एवढी फारशी काही भीती नाहीये ह्या भागामध्ये। आणि अमरावती विभागामध्ये तर पावसाची शक्यता आज पण नाही। अमरावती विभागामध्ये अमरावतीचा पश्चिम भाग आहे, त्यामध्ये अमरावतीचा पासून थोडाफार पश्चिम भाग आहे, अकोला, वाशिम, बुलढाणा, जालना, परभणी, बीड या भागामध्ये पावसाची शक्यता नाही। जवळपास 95% पावसाची शक्यता नाही, 5% उर्वरित पावसाची शक्यता आपण मानू शकतो, कारण 1-2 ठिकाणी पाऊस तितक्या मोठं क्षेत्र आहे, मोठ्या क्षेत्रावर पाऊस पडू शकतो, 1-2 ठिकाणी पडू शकतो, कारण शेवटी ढग निर्मिती होतच आहे। आणि अशा करता हा पाऊस 11 तारखेपर्यंत, ज्यावेळेस 12 तारखेला आकाश संपूर्ण निरभ्र आकाश दिसणार आहे तुम्हाला, त्यापासून तुम्हाला कुठलीच भीती राहणार नाही। 12 तारखेला पूर्णतः निरभ्र आकाश आणि हवा ही पूर्वेकडून पश्चिमेकडे गेलेली दिसेल। ज्यावेळेस हवा पूर्वेकडून पश्चिमेकडे जाते त्यावेळेस पूर्ण मान्सून आपल्यातून निघून गेलेला असेल त्यावेळेस। तर सध्या जर पाहिलं तर मान्सून सध्या थोड्याफार प्रमाणामध्ये रेंगाळलेला आहे, पण मान्सून मध्ये जोर नाही, तो सध्या जाण्याच्या मार्गावर आहे। त्याला कुठलेही प्रतिसाद अरबी समुद्राचा किंवा बंगालच्या खाडीचा कुठलाही प्रतिसाद मिळत नसल्यामुळे तो अडकत आहे व तो जाण्याच्या मार्गावर आहे सध्या जर पाहिलं तर। आणि पुढे 13 तारखेला पण वातावरण तसे कोरड निरभ्र आकाश राहणार आहे, 14 तारखेला पण आकाश निरभ्र राहणार आहे, तसं 12 तारखेपासूनच आकाश पूर्ण निरभ्र कोरडे सूर्यप्रकाशित वातावरण राहणार आहे। त्यामुळे शेतकऱ्यांनी कुठलीही चिंता करायची नाही, काही नाही। पण तुमची सोयाबीन काढणी जी असेल ते लवकरात लवकर आवरा, जेणेकरून तुम्हाला 16 तारखेपासून पुढे मात्र पावसाची पण शक्यता आहे। 16 तारखेपासून पुढे तेलंगणाकडून म्हणजेच बंगालच्या खाडीकडून एक लो प्रेशर निर्माण होणार आहे, आणि आंध्र प्रदेश, तेलंगणा या मार्गी आपल्या राज्यामध्ये पावसाची शक्यता आहे। त्यामध्ये नांदेड, हिंगोली या भागामध्ये 16 तारखेला पावसाची शक्यता आहे, 16-17 तारखेला त्याच प्रकारे म्हणजे असं पावसाचं प्रमाण जे आहे असं वाढत जाणार आहे। तोपर्यंत तुमची सोयाबीन जी असेल ते सोयाबीन काढणी सुरू करा आणि लवकरात लवकर उठून घ्या, कारण दिवाळीमध्ये सुद्धा पावसाची शक्यता आहे। उर्वरित हे भाग आहे त्यामध्ये म्हणजे 16-17 तारखेपासून पुढच्या ह्या भागामध्ये मात्र वातावरण पुढे कसे राहील ह्याचा आपण अंदाज पुढे देणार आहोत। सध्या जर पाहिलं तर छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली आणि नाशिक पासून जे दक्षिणेकडचा भाग आहे या भागामध्ये तर सध्याच दिवाळीपर्यंत पावसाची शक्यता आहे। त्यामध्ये 16-17 तारखेपासून पुढे मोठ्या पण पावसाची शक्यता आहे। उर्वरित जो भाग राहिलेला आहे त्यामध्ये नंदुरबार, धुळे, जळगाव आणि अकोला, अमरावती या भागामध्ये मात्र पावसाचं स्वरूप जे असेल ते थोड्याफार प्रमाणामध्ये कमी असेल सध्या आपण मानू शकतो, पण उर्वरित उद्या आणि परवाच्या अंदाजामध्ये आपण सांगणार आहोत या भागामध्ये पाऊस असेल की नसेल। तर तुमची जी सोयाबीन काढणी राहिली असेल, कपाशी वेचणी असेल तर तुम्ही 16 तारखेपर्यंत काढून घ्या, आणि 11-12 तारखेपासून स्वच्छ निरभ्र आकाश राहणार आहे, त्यामध्ये मान्सूनचा काढता पूर्ण पाय घेणार आहे जर आपला अंदाज तर आपल्या चॅनलला माऊली चिकणे हवामान अंदाज या चॅनलला लाईक करण्यास विसरू नका, शेअर करण्यास विसरू नका, धन्यवाद। सबस्क्राईब करण्यास विसरू नका।
धन्यवाद.